पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरसंघ चालक मोहन भागवत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लेख लिहिलाय। आजवरच्या पंतप्रधानांनी कधीच सरसंघ चालकांसाठी असा लेख लिहिलेला नव्हता। त्यामुळे संघ आणि भाजपमध्ये असलेल्या संबंधात नवं वळण लागतंय का अशा चर्चांना सुरुवात झाली आहे। संघ आणि भाजप संबंध सुधारत असल्याचे मोठे संकेत असल्याचंही यावेळी बोललं जातंय। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। मोदींकडनं मोहन भागवतांना शुभेच्छा देण्यात आल्यात। आज 11 सप्टेंबर खरं तर हा दोन परस्पर विरोधी घटनांचं स्मरण करून देणारा दिवस। याच दिवशी स्वामी विवेकानंदांनी शिकागोमध्ये ऐतिहासिक भाषण केलं होतं। दुसरी घटना म्हणजे 9/11च्या क्रूर दहशतवादी हल्ल्याची, ज्यांनी वसुधैव कुटुंबकम या तत्वानं प्रेरित होऊन संपूर्ण जीवन सामाजिक परिवर्तनात घालवलं अशा मोहन भागवत यांचा जन्मदिवस। मोहन भागवत यांचे 2 गुण आत्मसात करावेसे वाटतात, ते म्हणजे सातत्य आणि जुळवून घेणं। त्यांनी नेहमीच अतिशय कठीण प्रसंगांमध्ये संघटनेचं नेतृत्व केलं आहे। मोहनजींच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक प्रशंसनीय गुण म्हणजे त्यांचा मृदुभाषी स्वभाव। भागवतजी नेहमीच एक भारत श्रेष्ठ भारत या तत्वाचे खंदे पुरस्कर्ते राहिलेत। यावर्षी अगदी थोड्याच दिवसात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी पूर्ण करणार आहे। यंदा विजयादशमी, गांधी जयंती, लाल बहादूर शास्त्री जयंती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी सोहळा एकाच दिवशी येतोय। भारतातील आणि परदेशातील लाखो लोकांसाठी हा एक ऐतिहासिक क्षण असेल। मोहनजी वसुधैव कुटुंबकम या विचारधारेचे मूर्तिमंत उदाहरण आहेत, असं म्हणत मोदींकडनं मोहन भागवत यांना शुभेच्छा देण्यात आल्या।